तर नमस्कार मंडळी, राधे राधे. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. इट्स मी स्नेहल. तर आज तुम्ही म्हणत असाल, अरे हा कुठला ब्लॉग? तर जो इनकम्प्लीट राहिला होता मी त्याला कंप्लीट करण्यासाठी आले. तर इथे माझी मम्मा जेव्हा मला भेटायला आली तेव्हा तिथे आधी ती सगळ्या डॉग्सला लाड करून घेते आणि त्यानंतरच वरती येते. तर ती म्हणते की मी जिथेही जाते, जर कुठला डॉग माझ्याजवळ येतो तर मला तिथे लाड करायला त्यांना ती म्हणजे तिचा टाईम जरी वेस्ट झाला ना तरी ती म्हणते की मला ते टाईम वेस्ट नाही, पण मला ते खुशी भेटते. त्याच्यामुळे ती थांबलेली होती. ती आधी त्यांना पॅम्पर करून देते. आणि हो, हे मात्र आहे, जर तुमच्याकडे प्राणी स्वतःहून अट्रॅक्ट होत असतील तर तुम्हालाही माहिती आहे की तुमच्यावर कोणाची कृपा जास्त असते. तर आय डोंट थिंक सो की मला ती सांगायची गरज आहे. तुम्ही मला ते कमेंट करून सांगू शकता की मी कोणाबद्दल बोलते. तर त्यानंतर माझ्या मम्मीने मस्तपैकी लाड केला त्यांना. आणि माझी चिमुताई तर बाहेर गेली ती, पण ती आल्यावर तिनेही मस्त लाड केला. आणि इथे ना, म्हणजे तुम्ही म्हणत असाल की यार तुला कसे एवढे डॉग्स आवडतात किंवा कॅट्स आवडतात? तुझ्या मम्मीकडे पण डॉग्स कॅट्स आहेत, तुझ्याकडे पण कॅट आहे, हे रोड साईडचे पण आहेत. तर हो, ही जी विरासत आहे ना, ही मला माझ्या मम्माकडनं भेटली आहे. मलाच नाही, माझ्या भावाला पण माझ्या वहिनीला पण आता आवडते. म्हणजे ऑलमोस्ट खूप जणांना, जे पण आमचे फॅमिली मेंबर आहेत ना, सगळ्यांना डॉग्स कॅट आवडतात. तर म्हटलं सांगत होते ना नानूनी काय काय आणलं आहे. तर इथे जे फर्स्ट कॅरी बॅग होती त्यामध्ये चिकन होतं माझ्या बुट्टूसाठी. मी म्हटलं ना, ती एखाद्या वेळेस मला काहीतरी आणायचं विसरेल, पण बिट्टूला आणि चिमुताईला दोघांनाही आणते. त्यानंतर तिने फळं आणली होती. आणि हे काही माझे राहिलेले ते डबे देखील तिने आणून दिले. आता 1.5 किलोमीटर अंतरावर राहते, पण मात्र ती कधीच, म्हणजे म्हणतात ना, आईचं प्रेम कितीही लांब असू किंवा जवळ राहू, ते आपल्या नातूला किंवा मुलीला काही देण्यासाठी व्यस्तच असतं की काय देऊन काय नाही देऊ. तर तिने तेवढा मोठा डब्बाचा तूप घेऊन आली. माझी चिमुताई लहानपणीपासून मोठीपर्यंत झाली तर ती तूपच खाऊ नये, ते पण माझी नानू एवढा सारा तूप भरभरून बनवून देत असते आम्हाला. त्यानंतर इथे जे डब्बे आहेत ना, मी एक डब्बा उघडला आणि मी खूप खुश झाले. म्हटलं अरे आतमध्ये अजून एक डब्बा आहे. नंतर अजून एक डब्बा निघाला. शेवटी मीच तिला विचारलं, इसमें कुछ है या ये भी खाली है? नंतर ती मला म्हटली नाही, त्याच्यामध्ये तुझ्यासाठी आहे, म्हणजे माझ्यासाठी. नंतर कळलं की त्याच्यामध्ये जे तूप बनवतात ते राहिलेला चौथा असतो, तो मला साखर टाकून खाण्यासाठी खूप आवडतो. मे बी तुम्ही कधी खाल्ला असेल तर त्याची चव तुम्हाला कळेल. एकदम माव्यासारखा टाईप लागतो. तर म्हटलं बरं झालं माझ्यासाठीही विचार करून काहीतरी आणलास. त्यानंतर तिने मस्तपैकी चिमुताईला लाड करायला घेतलं, कारण की माझी चिमुताईला बरं नव्हतं. चिमुताई थोडीशी बाहेर गेली आणि बाहेरून आली. तिने छानपैकी चिमुताईला लाड केला. नंतर बितूलाही लाड केला. ती लाडच करत राहत आहे सगळ्यांना. तर त्यानंतर आम्हाला छान वाटलं. म्हणजे कसं असतं ना, तुमची मम्मा जर तुमच्याकडे फक्त 5 किंवा 10 मिनटासाठी जरी येते ना, तरी तुमच्या चेहऱ्यावर, तुमचं जर ब्लड प्रेशर हाय झालं असेल ना, फक्त तुमच्या मायकीवाल्यांसोबत ना अर्धा तास बोला आणि तुमचं ऑटोमॅटिक सगळं माइंडचे सगळ्या गोष्टी सॉर्टेड होतात. अभी उसका ख्याल क्यों है हे तुम्हाला कळेलच जर तुमचं लग्न झालं असेल तर असं. त्यानंतर माझ्या चिमुताईलाही मस्तपैकी लाड करायचे होते. आणि मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं तिचे 2 पिल्लं आहेत त्या डॉगोचे. तर हा एक त्याच्यातलं पिल्लू तुम्ही पाहत असाल किती सॉफ्ट, किती फरी, किती गुबुगुबी होते. तेच पाहून माझ्या मम्मीला खूप छान वाटलं. तिने मग तिचे 2ही पिल्लं, आणि ते दोघं आहेत ना मोठे डॉग्स, ते मम्मी पप्पा आहेत. हे जे चॉकलेटी कलरचा आणि ती मम्मा आहे. आणि हे पहा, ही त्यांची छोटीशी फॅमिली. तर एवढाच गोष्ट होता, पण खूप आनंददायक होता. त्याच्या माझ्या मम्मीनी पण लाड करत होते आणि माझ्या चिमुताईला पण ते डॉग्स हवे होते. तर तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला? छान वाटला असेल तर नक्की लाईक, डू, शेअर, सबस्क्राईब. आणि आतापर्यंत माझा ब्लॉग एंडपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. धन्यवाद. आणि असेच माझे ब्लॉग्स पाहत राहा. आणि एनिथिंग इफ यू वॉन्ट टू सजेस्ट मी, प्लीज डू सजेस्ट. सजेशन आर्स ऑलवेज अप्रिशिएटेड. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. राधे राधे.